नमस्कार मित्रांनो, समर्थ क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण एरिया हा टॉपिक स्टार्ट केला होता. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला होता. बरोबर आहे. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. जर आपल्याला बेस जर दिला असेल आणि हाईट जर दिली असेल तर त्याचा आपण एरिया कसा फाइंड करतो हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आणि त्याचं शेवटी युनिट काय होतं, स्क्वेअर सेंटीमीटर किंवा मीटर, जे काय याच्यामध्ये दिलेलं असेल ते मीटर किलोमीटर स्क्वेअर. युनिट काय होतं, स्क्वेअर. आणि त्यामध्ये जर आपल्याला जर त्याचा एरिया दिला असेल आणि जर हाईट बेस जर दिला असेल तर त्याची हाईट फाइंड केली होती. मग हाईटसाठी काय फॉर्म्युला होता, एरिया आणि ही जे बेस इकडे डिवाइडमध्ये गेला होता, एरिया भागिले बेस इज इक्वल टू हाईट असा आपण फॉर्म्युला हे केला होता. परत जर हाईट जर दिली असेल आणि एरिया जर दिला असेल तर बेस कसा काढला होता, बेस इज इक्वल टू एरिया भागिले हाईट. बरोबर आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 15.1 हा डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे की if the base of a parallelogram is 18 cm and its height is 11 cm then find its area. मग आपल्याकडे फॉर्म्युला आपल्याला दिलेलं काय आहे इथं अगोदर लिहून घ्या. गिवन काय दिले, गिवन बरोबर काय दिले आपल्याला, बेस किती दिलाय, बेस बरोबर 18 सेंटीमीटर. काय दिलाय, बेस 18 सेंटीमीटर. आणि हाईट किती दिली आपल्याला पॅरलेलोग्रामची, हाईट बरोबर किती दिली, 11 सेंटीमीटर. आणि काय विचारलंय, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बरोबर फाइंड करा. मग एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, बेस इंटू हाईट. मग बेस किती दिलाय आपल्याला इथं, 18 गुणिले हाईट किती दिली, 11 गुणिले 18 या दोघांचा गुणाकार करा. 18 एक 18, 18शीला 8 हा चालय का, 18 एक 18 आणि 1 19, 198. गुणाकार किती आला आपला इथं, 198. या दोघांचा गुणाकार केला, 11 गुणिले 18 बरोबर 198. आणि शेवटी युनिट काय येईल आपलं, युनिट काय सांगितलं होतं आपण इथं, स्क्वेअर. आणि इथं दिलेलं कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये, आपण सेंटीमीटर. मग आपला इथं एरिया किती आला, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 198 आणि स्क्वेअर सेंटीमीटर. आता नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. एक्झाम्पल नंबर 2 काय दिले पहा. आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय दिले पहा. इफ द एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर and its base is 8 cm and find its height. आपल्याला विचारले काय इथं, हाईट विचारली, एरिया दिलाय आणि बेस दिलाय आणि काय विचारलंय, हाईट काय आहे हे काढा. मग आपल्याला इथं काय दिलंय ते लिहून घ्या अगोदर. एरिया बरोबर किती दिलाय, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बरोबर 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर. काय दिलंय, स्क्वेअर सेंटीमीटर. आणि आपल्याला परत काय दिलंय, बेस इज किती दिलंय, बेस बरोबर किती दिलाय, 8 सेंटीमीटर. आणि विचारले काय, हाईट बरोबर काढा, हाईट किती आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. आणि आपल्याला एरिया किती दिलाय, 29.6 आणि बेस किती दिलाय, 8. आणि काय विचारलंय, हाईट. आपल्याला काय विचारलंय, हाईट. अगोदर काय करा, गिवन मध्ये डाटा लिहून घ्या. जे गिवन डाटा आहे त्यावरून आपला नंतर फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला लिहिल्यानंतर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया किती दिलाय, 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर आणि बेस किती दिलाय, 8 सेंटीमीटर. आणि विचारलंय काय, हाईट. मग आपण हाईट बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, हाईट इज इक्वल टू हे 29.6 आणि हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये होते, तिकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये भागिले 8. आणि याचा आता भागाकार करा. आपल्याला आता पहा, हाईट बरोबर काय येईल मग, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24, 8 चौक 32 ही मोठी संख्या व्हायली, 8 3 जा 24. मग काय करता येईल, 24 गेले, किती राहिले इथं, 5. बरोबर आहे. इथं पॉईंट नंतर पॉईंट दिला. आणि काय करणार, 8 साठी 56, 8 7 जा 56. मग किती आले, 3.7.
सेंटीमीटर. हाईट किती आली? किंवा मग भागाकार असा करा डायरेक्ट तुम्ही, जर तसं अवघड जात असेल तर 29.6 भागिले 8. 8 एका 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24. रिमाइंडर किती आली आता इथं? 5. 29 मधून 24 गेले 5. आता हे पॉईंट खाली पॉईंट द्या आणि इथं 6. 8 7 56. किती आलं मग आपल्याला? 3.7 सेंटीमीटर. मग हाईट किती आली? मग शेवटी इथं लिहा, हाईट ऑफ अ पॅरलेलोग्राम इज height of a parallelogram is 3.7 सेंटीमीटर. इथे स्क्वेअर सेंटीमीटर लिहिता येईल का? नाही, कारण ही काय आहे? हाईट आहे. हा का एरिया आहे का? नाही, म्हणून याचं युनिट काय आहे? सेंटीमीटर. मग हाईट किती आली आपली? हाईट ऑफ अ पॅरलेलोग्राम इज किती आली? 3.7 सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे की एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती येतो? बेस इंटू हाईट. आपल्याला जर क्रॉस चेक करायचं असेल तर आपण हाईट आणि बेस या दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे आपला? 29.6 हे चेक करू शकतो आपण. बेस किती आहे? बेस इंटू हाईट. बेस क्रॉस चेक करण्यासाठी सांगलो आम्ही. बेस किती दिलाय? बेस किती आहे? 8 आणि आपली हाईट किती आली? 3.7. या दोघांचा गुणाकार पहा. 8 7 56 6 हातचे आले 5, 8 त्रिक 24 आणि हे 5 29 आणि हे 0.1 नंतर. बरोबर आला का? आला. क्रॉस चेक पण केला आपण. आता एक्झाम्पल नंबर 3 आपण बघू. 3 मध्ये काय दिलेलं आहे? एक्झाम्पल नंबर 3 डिस्कस करू आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पहा काय दिलं. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स हाईट किती दिली? 6.4 सेंटीमीटर. फाइंड लेंथ ऑफ इट्स बेस. आता मागच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं होतं आपल्याला? की एरिया दिला होता, परत बेस दिला होता आणि काय विचारलं होतं? हाईट विचारली होती. आता हे या एक्झाम्पल मध्ये काय विचारलंय की एरिया दिलाय 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर, हाईट दिली 6.4 सेंटीमीटर आणि विचारले काय इथे आपल्याला? बेस विचारलाय. मग आपण काय करणार? आपण सुरुवातीला काय लिहून घेणार? एरिया किती दिलाय? एरिया इज इक्वल टू किती दिलाय? 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर आणि त्यानंतर अजून नेक्स्ट काय दिले की आपल्याला हाईट किती दिली? हाईट इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर आणि विचारले काय आपल्याला इथं? बेस बरोबर काय किती आहे विचारले. बेस बरोबर क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट आणि आपल्याला बेस एरिया किती दिला आहे? 83.2 स्क्वेअर सेंटीमीटर आणि बेस काय? बेस विचारलाय आपल्याला. बरोबर आहे. बेस आणि हाईट किती दिली? हाईट 6.4 सेंटीमीटर. मग आता आपण बेस काढत असताना याला आपण इकडे डिवाइडमध्ये पाठवणार. मग बेस बरोबर काय येईल? हे मल्टिप्लायमध्ये इकडे डिवाइडमध्ये येईल. बेस बरोबर काय येईल? 83.2 डिवायडेड बाय 6.4. बरोबर आहे. मग आपण काय करता? नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हा पॉईंट दोघांकडे पण आहे म्हणून काढून टाका. 832 डिवाइड बाय 64. आता परत आपल्याला आता कॉमन संख्येनं कोणत्या भाग जातो पहा? 2 न जातो, 2 न पण जातो किंवा याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. 4 न भाग देऊ आपण. 4 1 64ला 4 न भाग दिल्यानंतर काय येईल? 4 1 4. इथे किती राहिले? 4 सख 24. बरोबर आहे. खाली राहिले 16. 4 2 8. 0चा भाग गेला 4 8 32. किती आपल्या इथं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर किती आले? 208 भागिले 16. मग आपल्याला डायरेक्ट भाग देता येईल का? आता पहा 16चा पाडा येत असेल तर डायरेक्ट भाग द्या. 16 1 16. इथं किती राहिले आता? 4. बरोबर आहे. 16 1 16. 20 मधून 16 गेले किती राहिले? 4. 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48. 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48. 16 3 जा 48. मग किती आले आपलं इथं? बेस किती आला? बेस बरोबर किती आला? लेंथ ऑफ इट्स बेस किती आली? 13 सेंटीमीटर. म्हणून आपण काय लिहू शकतो? आपण इथे शेवटी बेस ऑफ अ पॅरलेलोग्राम इज बेस ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 13 सेंटीमीटर. बरोबर आहे.
आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलं होतं, एरिया दिला होता, हाईट दिली होती आणि बेस विचारलं होतं. मग आपल्याकडे फॉर्म्युला होता एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट, आणि आपल्याला मग इथं एरिया दिलेला होता 83.2 आणि बेस विचारला होता म्हणून ते बेस जशाल तसा, आणि हाईट 6.4 ही दिलेली होती म्हणून आपण काय केलं, बेस डाव्या बाजूला ठेवलं आणि बाकीचे उजव्या बाजूला पाठवले. 83.2 डिवाइड बाय 6.4 आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर किती आलं आपलं 13 सेंटीमीटर.